ते काय गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता नाही का, तर गावात जायला टपलिकच होती. पोरांनी डायरेक्ट हायवाच मागितला. मग तर पब्लिक मग कशा स्वागत आहे तुमचं परत एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही म्हणता कुठं निघाला, तर निघालोय नागराकडे. कधी आपल्या गॅसच्या टाक्या संपतात, कधी आपला साखरा संपतोय, कधी तेल संपत आहे, तर तेच आणायला निघालोय. आपल्या गावातल्या आयडीबीआयच्या बँकेमधून आपण घेतलंय लोन. काय तर किराणा आणायचं म्हणलं पैसे तर लागणारच नाही का. घराचे कागद घेतले ठेवून आणि दिले आपल्याला उलचेक पैसे. कुछ ना कुछ घेणे के लिए कुछ ना कुछ देना पडेगा. जाऊ द्या, चाष्टा सोडा. ते घेतली तू उसने कोणा कोणतं नगर मध्ये टपकल्या आधी आपल्या दुकानातल्या पिशा घेतल्या नाही का. म्हणलं आता लय दिवस झाले पिशात नाही आपल्या दुकानात थोड्याशा घ्यावा म्हणलं. तिथून कल्टी आली डायरेक्ट तेलाच्या डबड्याच्या दुकानात. मग काय ते निघालं तिथून छटाकभर तेल घेऊन साखराचा कटा घेऊन चिटाकलो होता. आता मागे एक जण बरी साखराचा कटा इथं घेऊन ठेवला बरं का. आपण याला ना भाताचा गठुडा आणायचं होतं. म्हणलं मग त्याला डबा आहे ना खाली झोप घेतलंय. मग त्याच्या चंद्राचं ताराचं गठुड आता साखरेन भात मांडला बरं का एकमेकाच्या बोकांडी. निघालो मग डायरेक्ट घराच्या रस्त्यात. मग काय तर तिकडून डायरेक्ट आलो मग राजूच्या घरी. ते काय त्याच्या उद्या छोकरीचा बर्थडे तो मला 1-2 फोटो काढून दे राव. काय विषय नाही म्हणलं काढून टाक. मग काय तर संध्याकाळी डायरेक्ट मागितला एक हायवेला जायला नाही रोड, त्याच्यामुळे मागितला हायवा. मग काय तर तिथं आला लगेच विशालचा जेसीबी. या पोरांनी सगळ्यांनी कॉन्ट्री करून तेवढा हायवा मागितला. नको मला गावाच्या लोकांना थोडी टपली की नाही का, थोडंसं लांबून जावं लागत. त्यांच्यात मदतीसाठी त्यांनी एक मागितला हायवा मस्त पैकी दिला आणि मुरुम टाकला. तुम्हाला खोटं वाटत असेल तर गुगल करून बघा. तिकडे ते मग आपले अण्णा भाऊ धाडके जाताना त्याला सांगताना कसं करायचं नाही का. 200-400 दगड इकडून आले पाहिजे, 200-400 दगड तिकडून आले पाहिजे. मग काय तर जेसीबीने अधिकारच्या साईडने मुरुम चोपायचं काम चालू केलं नाही का. दिला आपल्या साईडने टाकून साईड मी देखो आता हाईट झाली का काय झाली, ती कमान कुठं चालली, ती रोड कुठं चाललाय बघा. आलक नाही ती लेवलला. मग दुकान तर आपलं काय कुठं नेलंय का नाही यंत्र गुंग्यावानी. दुकान नेमकी दिसत का नाही काय माहिती. त्यांना आलं का देतात मुरुम टाकून दुकान पुढे. सांगतो तुम्हाला एवढी बाटली त्यांनी कोणत्याच गावात नाही पाजली नाही का, जेवढी आपल्या दुकाना पुढे पाजली त्यांनी टाकली. अंगारे भोंग्याने टाकलेला खाली टांगे असं करून ठेवले त्यांनी. मग काय तर उताराचं स्वागत करताना पहिली गाडी पहिल्या गाडीचं स्वागत करून निघालो आम्ही बी घरी. मग चला मग पब्लिक आवडला असं तुम्हाला आजचा ब्लॉग तर लाईक कमेंट फॉलो करा आणि चला भेटू आपण पुढच्या नवीन येणाऱ्या ब्लॉग मध्ये.